मुसळधार पावसाप्रसंगी अंधेरी पूर्वमधील सिप्स परिसरात पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त श्री भूषण गगरानी यांना सादर केला। सदर घटनास्थळ आणि परिसर हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे कंत्राटदार L&T यांच्या ताब्यात असल्याने त्या ठिकाणी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी L&T तसेच MMRCL यांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे। नमस्कार, मी आनंद बनसोडे। मागच्या आठवड्यामध्ये अंधेरीतील मॅनहोलमध्ये पडून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला होता। त्या मृत्यूच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने समिती स्थापन केली होती। त्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालात असं म्हणलेलं आहे की मुंबई महानगरपालिका त्या अपघातास जबाबदार नाही, तर MMRD अपघातास जबाबदार आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, या अपघातास कोणीही जबाबदार असू दे, MMRD असू दे किंवा मुंबई कॉर्पोरेशन असू दे, तर या व्यक्तीच्या मृत्यूस कोणी कारणीभूत असेल त्या व्यक्तीने त्यांची जबाबदारी घ्यावी। कारण माझी बहिणी घरातील कर्ता माणूस होती आणि घर सांभाळत होती। माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत, शारीरिक अपंगत्व त्यांना आहे, डोळ्यांनी कमी दिसतं, तर त्या व्यक्तीची जबाबदारी कोण घेणार आहे? एवढं होऊनसुद्धा मुंबई महानगरपालिका म्हणते की या घटनेस आम्ही जबाबदार नाही आहोत, तर या घटनेची जबाबदारी कोण घेणार आहे? याच्यापेक्षा काही वाईट असेल असं मला काही वाटत नाही आहे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।